माढ्याचे बबनदादा शिंदे आणि माळशिरसचे संजय मामा शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत जोरदार चर्चांना ऊत आलाय। महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा अनेक नेत्यांनी एका गटातून दुसऱ्या गटात उड्या मारल्या, मात्र शिंदे बंधूंनी सावध पवित्रा घेतला। त्यांनी कोणत्याही पक्षात अधिकृत प्रवेश केला नाही आणि अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। बबनदादा शिंदे यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे चक्रा मारल्या, मात्र पवारांनी त्यांना उमेदवारी नाकारली। या दरम्यान अजित पवार यांनी शिंदे बंधूंना आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढण्याचं आवाहन केलं। त्यासाठी खुद्द अजित पवारांनी खूप प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं, परंतु शिंदे बंधूंनी अजित पवारांची साथही नाकारत अपक्ष राहण्याचा निर्धार केला। विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, ज्यामुळे अजित पवार गट अधिक ताकदवान बनला। हे पाहून शिंदे बंधूंना अजित पवारांची साथ न देण्याचा निर्णय चुकल्याचं वाटत असेल। शिवाय अजित पवार आता अशा नेत्यांना जवळ करण्याच्या मूडमध्ये नसल्याचं दिसत आहे। याचे संकेत खुद्द अजित पवारांनी दिले आहेत। शिर्डी येथे झालेल्या चिंतन शिबिरात अजित पवारांनी निवडणुकीत आपलं ऐकून न घेणाऱ्या नेत्यांना भविष्यात संधी मिळणार नाही असा संदेश दिला आहे। यामुळे शिंदे बंधूंच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। याशिवाय शिंदे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना शिफारस करून विधान परिषदेसाठी संधी मागितली, मात्र त्याला अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे सध्या शिंदे बंधू ना घर का ना घाट का अशा अवस्थेत आहेत, अशी चर्चा जोर धरत आहे। या दरम्यान त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत सस्पेन्स कायम आहे। येत्या काळात शिंदे बंधू काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल।